हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत 10.5 इंचाची बाही कटिंग पेपरवरती एकदम सोप्या पद्धतीमध्ये जर तुम्हाला प्रॅक्टिस झाली की तुम्ही डायरेक्ट कपड्यावरती सुद्धा करू शकता। तर आपली बाही उंची आहे 10.5 इंच। 10.5 इंचामध्ये आपण 1 इंच ॲड करणार आहोत, म्हणजे 11.5 इंच इथे सरळ लाईन आखून घेणार आहोत। सरळ लाईन आखून घेतल्याच्या नंतर इथे स्केलचा वापर केला तर सगळ्यात उत्तम, कारण की स्केलने आपल्या इकडे तिकडे लाईन जात नाही, प्रॉपर लाईन येते। आणि इथे सरळ बॉक्स करून घ्यायचा। जसं छातीचं माप तुमचं जे असेल ते तिथे टाकायचं। माझं आहे 36 इंच, तर 36 इंचावरती मी सरळ लाईन आखून घेतले। 36 इंच म्हणजे काय, छातीचा चौथा भाग म्हणजे 9 इंचावरती। इथे आपण कॅप हाईट घेणार आहोत 3.5 इंच। 3.5 इंचावरती तिथे जो पॉईंट येतो तिथून 2 इंचावरती क्रॉस लाईन आखून घ्यायची। इथे आपण बाहीला आकार देण्यासाठी वरती 1 इंच मार्क केला आहे। त्याच्यानंतर इथे अशा पद्धतीने आकार द्यायचा। शेप देण्यासाठी तुम्हाला थोडी प्रॅक्टिस करावी लागेल। प्रॅक्टिस जेव्हा तुमची होईल तेव्हा तुमची बाहीसुद्धा प्रॉपरली येईल। इथे आपण मध्य काढून इथे आपण अर्धा इंच आतमध्ये घेणार आहोत। अशा पद्धतीने एकदम सोप्या, विदाऊट फॉर्म्युला, विदाऊट म्हणजे जास्त झंझटमारी नाही, एकदम सोप्या पद्धतीमध्ये बाही दाखवते तुम्हाला। दंडगेर आहे 10 इंच। 10 इंचाचा आपण हाफ केला आहे 5 इंच। तर अशा पद्धतीची आपण झटपट अशी 2 मिनटामध्ये आपण बाही कटिंग शिकलेलो आहोत। आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्हालाही एकदम सोप्या पद्धतीने टिप्स सहित तुम्हाला माझे व्हिडिओ मिळतील। तर अशा पद्धतीने बघू शकता आपल्या बाहीचा आकारसुद्धा खूप सुंदर आणि खूप प्रॉपर आलेला आहे। आणि अशीच जर बाही तुम्ही कटिंग केली तुमच्या ब्लाऊजला कुठेच कमी पडणार नाही। तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।